काय असतं पंचकर्म, किती टप्पे असतात? सो पंचकर्म म्हणजे खरं तर 5 टप्पे नसून 5 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. तर त्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण अशा 5 वेगवेगळ्या पंचकर्माचे टाईप सांगितलेले आहेत. सो आयुर्वेदामध्ये ना त्रिदोषांचा कन्सेप्ट आलेला आहे की आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे 3 दोष आहेत आणि हे 3 दोष जे आहेत ते आपल्या शरीराचा पूर्ण कारभार चालवत असतात. आपल्या शरीरातल्या प्रत्येक सिस्टीम ह्या 3 दोषांच्या मदतीने सुरू असतात. 6-7 दिवसच लागतात आणि ते कसं कळतं की सगळे टॉक्झिन्स किंवा जे आपण म्हणतो कफ दोष आहे तो पोटामध्ये जमा झाला? सो ज्यावेळी आपले हे सगळे दोष उत्क्लेशित होऊन पोटामध्ये येतात तेव्हा काही विशिष्ट बस्तीची खासियत ही आहे ना की बस्तीचं वर्णन करताना सांगितले की बस्ती वातेचं पित्तेचं कफे रक्तेचे सस्यते. म्हणजे बस्ती जी आहे ती वात, पित्त, कफ आणि रक्त सगळ्यांचे जे दोष आहेत ते बाहेर काढण्यास मदत होते. पण खरं तर आयुर्वेदामध्ये आलेल्या कुठल्याही रुग्णाला लगेच 5च्या 5 पंचकर्म करून घेणं असं इंडिकेटेड नाहीये. सो जलौका काय करतात तर जलौका आपल्या शरीरातलं अशुद्ध रक्त शोषून घेतात, ज्याला लेम लँग्वेज मध्ये जळूका म्हणतात. जळौका म्हणतात, अगदी बरोबर. जी या गावच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला अवेलेबल असतात ऑलरेडी. आयुर्वेदामध्ये सगळीच पंचकर्म करून घ्या असं कुठेही सांगितलेलं नाहीये. कुठलाही आजार किंवा तुमची प्रकृती जर का आपण बघितली तर तुम्हाला 1 किंवा 2 पंचकर्म ही सफिशियंट असतात. अग्निकर्माची काय प्रोसेस असते? अग्निकर्म, स्वतः अग्निकर्म हे पंचकर्म जे आहे ना ते आपण मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्स मध्ये त्याचा खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे आजही आपल्या दवाखान्यामध्ये येणाऱ्या बऱ्याच रुग्णांचं हेच म्हणणं असतं की आम्हाला पंचकर्म करून घ्यायचंय, पण त्यांना हे माहिती नसतं की कोणतं पंचकर्म. बरोबर. तर हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राज जाधव महाराष्ट्रातल्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत डॉक्टर पूर्णेश्वर सावंत सर. पूर्णेश्वर सावंत सर हे आयुर्वेदाचार्य आहेत आणि आयुर्वेद या फील्डमध्ये ते खूप वर्षापासून प्रॅक्टिस करत आहेत. आज आपल्या मंचावरती जो विषय आपण डिस्कस करणार आहोत तो आहे पंचकर्म. पंचकर्म ही आयुर्वेद शास्त्रातली अत्यंत शास्त्रोक्त आणि उपयुक्त अशी पद्धती आहे, परंतु आजही समाजामध्ये पंचकर्म या विषयाला घेऊन खूप सारे गैरसमज आहेत किंवा त्याचं संपूर्ण नॉलेज नाही. आणि या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी म्हणजे पंचकर्म कुणी करावं, कधी करावं, कसं करावं, का करावं, कुठल्या कुठल्या आजारांमध्ये पंचकर्म उपयुक्त ठरतं, कुणी पंचकर्म टाळावं, या सर्व प्रश्नाची उत्तरं आजच्या या पॉडकास्टमधून आपल्याला मिळणार आहेत. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण सावंत सरांकडे वळूयात आणि बघूयात पंचकर्म या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर डॉक्टर सावंत सर आपल्याला काय सांगतात ते. नमस्कार. नमस्कार सावंत सर, खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती तुमचं. कसे आहात? मस्त, मजेत. बरं, मी आता अगदी थोडक्यामध्ये आपला आजचा जो विषय आहे आणि तुमच्याविषयी थोडक्यात इंट्रोडक्शन दिलेलं आहे, तरीसुद्धा मला असं वाटतं की आपली जशी ओळख झाली तशीच तुमची ओळख माझ्या प्रेक्षकांसाठी होण्यासाठी म्हणून थोडक्यात तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्यावं. नमस्कार, मी डॉक्टर पूर्णेश्वर सावंत, MS आयुर्वेद गोल्ड मेडलिस्ट आहे. ठाण्यामध्ये गेल्या 16 वर्षांपासून डॉक्टर सावंत विश्वस्वरूप आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर हे आपलं आयुर्वेदिक आणि पंचकर्म सेंटर रन करतोय. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना शास्त्रोक्त पद्धतीने नाडी परीक्षण करून औषधी उपचार आणि पंचकर्म हे आपण प्रोव्हाइड करत आहोत. बरं, खूप छान सर. वळूयात सरळ आपल्या विषयाकडे. काय असतं पंचकर्म? अगदी सामान्य भाषेमध्ये लहान मुलाला देखील आणि लेम लोकांना सुद्धा कळेल अशा भाषेत मला पंचकर्म काय असतं हे सुरुवातीला सांगा, म्हणजे आपण पुढे जाऊया. बरोबर. सो आयुर्वेदामध्ये ना त्रिदोषांचा कन्सेप्ट आलेला आहे की आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे 3 दोष आहेत आणि हे 3 दोष जे आहेत ते आपल्या शरीराचा पूर्ण कारभार चालवत असतात. आपल्या शरीरातल्या प्रत्येक सिस्टीम ह्या 3 दोषांच्या मदतीने सुरू असतात. पण काय होतं ना, चुकीचं खाणं पिणं, आहार विहार, स्ट्रेस इत्यादी कारणांमुळे या दोषांची जी संख्या आहे ती कधी कमी जास्त होत असते आपल्या शरीरामध्ये आणि त्यामुळे आपल्याला निरनिराळे आजार होत असतात. मग अशी अवस्था ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये येते किंवा जेव्हा दोष आपले वाढलेले आहेत तेव्हा आयुर्वेदाने 2 पद्धतींनी त्याची चिकित्सा सांगितलेली आहे. एक तर शमन चिकित्सा, म्हणजे वाढलेले दोष जे आहेत ते औषधी आणि इतर उपचार करून शांत करता येतात आपल्याला. पण ज्यावेळी त्या दोषांची संख्या आपल्या इतक्या जास्त संख्येत वाढलेली असते की ते कंट्रोल करण्याच्या पलीकडे गेले असतात, त्यावेळी मात्र आपल्याला ते दोष शरीराच्या बाहेर काढून टाकण्याची गरज असते आणि त्यासाठी आपण शरीर शोधन किंवा शरीर शुद्धी करतो. तर सोप्या शब्दात सांगायचं तर शरीराची शुद्धी करणं म्हणजे पंचकर्म करणं. म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीने वात, पित्त, कफ हे दोष शरीराच्या बाहेर काढून टाकणं.
अगदी सामान्य प्रेक्षकाला म्हणजे डिटॉक्स हा शब्द माहिती आहे बऱ्याच जणांना. आजकाल बरोबर. म्हणजे ते थोडंसं रीलच्या जमान्यामध्ये, सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये बॉडी डिटॉक्स करणं ज्याला म्हणतात बरोबर. ते आणि हे सेम आहे. हो, अगदी बरोबर. सो डिटॉक्सचाच प्रकार आहे. फक्त डिटॉक्समध्ये आपण काय करतो, तर आपण शरीरातले टॉक्सिन्स कसे काढता येतील ह्याचा विचार करतो. पण पंचकर्माचा ज्यावेळी आपण विचार करतो ना, त्यावेळी पंचकर्म हे खूप विचार करून व्यवस्थितरित्या मी म्हणेन की टेलर मेड केलेली अशी प्रक्रिया आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण टॉक्सिन्स जे आहेत, जे वात, पित्त, कफ मी मगाशी सांगितले, त्यांना फक्त काढून टाकण्याचाच आपला कल नसतो. तर त्यांना आधी आपण उत्क्लेशित करतो. म्हणजे ते त्या ठिकाणांपासून आपण वाढवतो आणखीन, मग त्यांना एका आशयात आणतो आणि मग त्यांना तिकडनं बाहेर काढून टाकतो. सो ह्याच्या मदतीने काय होतं, की जे खराब झालेले दोष आहेत ते पूर्णतः शरीराच्या बाहेर निघून जाण्यास मदत होते. काय असतं पंचकर्म, किती टप्पे असतात त्याचे? बरोबर. म्हणजे जसं आपण ह्याचं प्रोनाऊन्सिएशन करतो ते पंचकर्म, ठीक बरोबर. आहे. म्हणजे 5 टप्पे आहेत एवढं तर मलाही बरोबर. कळतं, प्रेक्षकांनाही कळतं. पण बरोबर. ते 5 टप्पे कुठले आणि ते कशा ओके. पद्धतीने काम बरोबर. करतात? सो पंचकर्म म्हणजे खरं तर 5 टप्पे नसून 5 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. तर बरं. त्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण अशा 5 वेगवेगळ्या पंचकर्मांचे टाईप सांगितलेले आहेत. मग आपल्या शरीरातला जो दोष वाढलेला असेल त्यानुसार आपण ते पंचकर्म सिलेक्ट करून वापरू शकतो. सो फार कमी वेळा असं होतं की आपल्याला सर्वच पंचकर्म एकाच वेळी करायची गरज पडते. बरं. सो खरं तर पण त्या पंचकर्मामध्ये पाचही गोष्टी येतात. 5ही म्हणूनच त्याला गोष्टी येतात. पंचकर्म म्हणतात ना. येस. हां, सो पंचकर्मामध्ये ह्या 5ही गोष्टी असतात. सो कसं असतं, बरेच वेळेला रुग्ण असं म्हणतात की आम्हाला पंचकर्म करून घ्यायचंय. हां, ओके. हां, हां. पण खरं तर आयुर्वेदामध्ये आलेल्या कुठल्याही रुग्णाला लगेच 5च्या 5ही पंचकर्म करून घेणं असं इंडिकेटेड नाहीये. रुग्णाची अवस्था, रुग्णाचा आजार बघून 1 किंवा 2 पंचकर्म पण सफिशियंट असतात. किंवा ज्याला 1 किंवा 2 कर्म म्हणू शकतो. बरोबर आहे. 1 किंवा 2 पंचकर्मातली 1 किंवा 2 कर्म ही खरं तर आपण करून घेतली पाहिजे. बरोबर. आणि काय काय असतात त्याचं आपण थोडंसं विश्लेषण करू शकतो. बरोबर. म्हणजे प्रेक्षकांनाच लक्षात येईल की पंचकर्मामध्ये हे जे 5 कर्म येतात ते कशा कशा पद्धतीने काम करतात. म्हणजे आता तुम्ही सांगितलं वमन, तर बरोबर. हे वमन काय आहे नेमकं? बरोबर. सो आता मगाशी मी म्हटलं तसं आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहेत, त्रिदोष आहेत. तर कफदोष जो आहे ना, हा खूप स्थिर दोष आहे. आणि जे असे चिवट आजार आपण जे म्हणतो, की बऱ्याच वर्षानुवर्षांपासून जे आजार असतात ना, ते कफदोषामुळे होतात. आणि त्यामुळे या कफाला काढण्यासाठी आपण वमन हे पंचकर्म अंमलात आणतो. सो पहिली गोष्ट म्हणजे कफ म्हटलं की सगळ्यांना खोकला किंवा कफ हे वाटतं. तर तसं नसून कफदोष म्हणजे शरीरातला द्रव भाग. जिथे जिथे पाणी आहे, जिथे जिथे द्रवता आहे, जिथे जिथे स्थिरता आहे, तिथे सगळीकडे कफदोष आहे आपल्या शरीरामध्ये. आणि आपल्या छातीमध्ये होणारा जो कफ आहे, ज्याला आपण म्युकस असं म्हणतो, तो त्या कफाचा एक प्रकार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जिथे जिथे आपल्या शरीरात द्रव आहे तिथे तिथे कफ आहे. या कफदोषाचे 5 वेगवेगळे प्रकार आपल्याला आयुर्वेदात सांगितलेले आहेत. सो ज्यावेळी हा कफ दोष आहे तो विकृत पद्धतीने वाढतो, त्यावेळी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. जसं की डायबिटीज होऊ शकतो किंवा त्वचा विकार होऊ शकतात, केसांचे विकार होऊ शकतात, पचन संबंधी काही आजार आपल्याला कफदोषाच्या विकृतीमुळे होऊ शकतात. मग यावेळी आपण योग्य पद्धतीने नाडी परीक्षण करून विचार करतो की कोणता दोष नक्की वाढलेला आहे. जर कफदोष खूप जास्त प्रमाणात वाढलेला असेल तर आपल्याला त्याला शरीराच्या बाहेर काढून टाकण्याची गरज असते. मग त्यावेळी आपण वमन प्रक्रियेमध्ये काय करतो, तर आपण सर्वप्रथम पहिले 5 किंवा 7 दिवस रुग्णाला औषधी सिद्ध तूप प्यायला देतो. तर आता हे औषधी सिद्ध तूप पिल्यामुळे काय होतं, की कफदोष जो तुमच्या संपूर्ण शरीरात पसरलेला आहे ना, तो संपूर्ण शरीरातून निघून तुमच्या पोटामध्ये येतो. ओके. आणि त्याच्यानंतर 6व्या दिवशी आपण ज्यावेळी तो कफदोष पूर्णपणे पोटात येतो, 6व्या दिवशी आपण उलटीचं औषध देऊन ते सगळे विकृत दोष जे आहेत ते शरीराच्या बाहेर काढून टाकतो. सो अशा पद्धतीने फक्त कफदोषच नाही तर वात आणि पित्त हे सुद्धा शरीराच्या बाहेर निघतात. पण प्रामुख्याने वमन ही प्रक्रिया जी आहे ती आपण कफदोषासाठी करतो. त्याचं काय म्हणजे 6-7 दिवसच लागतात आणि ते कसं कळतं की सगळे टॉक्झिन्स किंवा जे आपण म्हणतो कफ दोष आहे तो पोटामध्ये जमा झालाय? बरोबर. सो ज्यावेळी आपले हे सगळे दोष उत्क्लेशित होऊन पोटामध्ये येतात तेव्हा काही विशिष्ट लक्षणं आपल्याला रुग्णांमध्ये बघायला मिळतात. सो आता हे जे आपण पहिले 5 दिवस तूप प्यायला देतो त्याची काही लक्षणं सांगितलेली आहेत की 5 दिवसात व्यवस्थित स्नेहपान झालेलं आहे की नाही हे आपल्याला कसं कळू शकतं. स्नेहपान म्हणजे आपण जे तूप औषधी सिद्ध तूप प्यायला देतो रुग्णांना त्याला आपण स्नेह म्हणजे तूप आणि पान म्हणजे पिणं. त्याच्यामुळे औषधी सिद्ध तूप जे आहे ते 5 ते 7 दिवस रुग्णांनी व्यवस्थित पिलं की मग त्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये ना एक ओलिएशन तयार होतं. म्हणजे एखादा समजा पाईप असेल आणि त्या पाईपमध्ये काहीतरी ब्लॉक झाला असेल, आपण तिकडनं एखादा स्नेह किंवा असं स्लाइमी गोष्ट तिकडनं पास केली तुपासारखी, तर आतले जे सगळे टॉक्सिन्स आहेत ते इझिली पास होतील. एक्झॅक्टली त्याच कन्सेप्ट वरती आपण काम करतो की तुपाने काय होतं की आपले सगळे जे चॅनल्स आहेत ना शरीरातले ते आतून छान ल्युब्रिकेट होतात आणि ते ल्युब्रिकेट
झाल्यामुळे तिथनं दोष सगळे व्यवस्थित आपल्या पोटामध्ये येतात आणि मग 6व्या दिवशी ते पोटामध्ये आले की आपण त्यांना शरीराच्या बाहेर काढून टाकतो. सो ज्यावेळी आपल्याला 6 दिवस तूप घेतल्यानंतर बऱ्याच वेळेला पेशंटना थोडंसं उल्हासित म्हणजे उलटीसारखं वाटू लागतं स्वतःहूनच, किंवा ज्यांचे जे मोशन्स असतात, स्टूल्स असतात, त्याच्यामध्ये पण स्टिकीनेस आल्यासारखं आपल्याला जाणवतो. तर ह्याचा अर्थ की स्नेहपान व्यवस्थित झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्यांना उलटीचं औषध देऊ शकतो. हा झाला वमन. आणि वमन. याच्यामधून कफ दोष जो आहे तो बरोबर. मेजरली कफ कफ दोष दोष बाहेर येतो. बरोबर आहे, पित्त बरोबर. आणि कफ सुद्धा येतं, परंतु करेक्ट, मेजरली कफ बरोबर, येतं. बरोबर. पुढची जी पद्धती आहे वमन आणि विरेचन. विरेचन. बरोबर. विरेचन काय प्रकार आहे? सो विरेचनामध्ये ना पित्त दोष जो आहे तो शरीराच्या बाहेर निघतो. सो सेम प्रक्रिया असते, जशी आपण वमनाच्या आधी 5 दिवस तूप प्यायला देतो, 5 किंवा 7 दिवस, तसंच आपण विरेचनामध्ये सुद्धा 5 ते 7 दिवस औषधी सिद्ध तूप प्यायला देतो. फक्त आता आपल्याला जर कफाला टार्गेट करायचं असेल तर ही औषधी तुपं वेगळी असतात. जर का आपल्याला पित्ताला टार्गेट करायचं असेल तर ही औषधी सिद्ध जी तुपं असतात ती वेरी होतात. तर अशा औषधी सिद्ध तूप, थोडं थांबवतो हां. प्लीज. पण औषधी सिद्ध तूप जेव्हा तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ काय नेमका, म्हणजे बरोबर आहे, बरोबर समजून आहे. घ्यायला सो आवडेल. औषधी सिद्ध तूप म्हणजे आपण नक्की काय देतो, तर गाईचं तूप हे आयुर्वेदामध्ये खूप गुणकारी सांगितलेलं आहे. ओके, मग आता आपल्याला, आणि गाईच्या तुपाची खूप चांगली क्वालिटी आयुर्वेदात सांगितलेली आहे, ती म्हणजे संस्कारस्य अनुवर्तन. म्हणजे गाईच्या तुपावर जर का आपण संस्कार केले दुसऱ्या वनस्पतीचे, तर त्या वनस्पतींचे सगळे गुणधर्म गाईचं तूप जे आहे ते आत्मसात करून घेतं. त्याच्यामुळे आपण काय करतो, वेगवेगळ्या औषधींचा काढा तयार करतो. उदाहरणार्थ जर आता आपल्याला विरेचन करायचंय तर आपल्याला संपूर्ण पित्ताला कोष्ठामध्ये आणायचंय, म्हणजे पोटामध्ये आणायचंय. मग अशा वेळी आपण पित्ताला उत्क्लेशित करणारी किंवा पित्ताला टार्गेट करणारी अशा सगळ्या वनस्पतींचा काढा तयार करतो. त्या काढ्यामध्ये आपण गाईचं तूप कडवट ठेवतो आणि मग ते तूप जे आहे ते काही 2 ते 3 दिवसानंतर उकळून काढल्यानंतर त्या काढ्यातले सगळे गुणधर्म त्या तुपामध्ये येतात आणि मग हे तूप आपण विशेष करून वापरतो. या तुपाला आपण औषधी सिद्ध तूप असं म्हणतो. म्हणजे तेच वमनच्या वेगळ्या औषधीने सिद्ध केलेलं बरोबर आहे आणि आणि तेच विरेचनच्या विरेचनासाठी वेगळ्या वेगळ्या औषधीने औषधी सिद्ध केलेलं आहे. असतं. ओके बरोबर. सर, पुढे प्लीज सो कंटिन्यू. अशा पद्धतीने पुन्हा 5 ते 7 दिवस व्यवस्थित स्नेहपान झाला, त्याच्यानंतर मग आपण 6व्या दिवशी रुग्णांना जे लूज मोशन्स म्हणजे जुलाब होण्याचं आपण औषध देतो. त्याच्याने पेशंटला एक 8 ते 10 वेळेला किंवा 12 ते 15 वेळेला जुलाब होतात. तर हे सुद्धा सगळं कंट्रोल्ड वे मध्ये असतं. म्हणजे असं नसतं की आपण औषध दिलं आणि पेशंटला दिवसभर जुलाबच होत आहेत किंवा थकून गेलं, गळून गेलं, असं बऱ्याच रुग्णांना वाटतं की म्हणजे लूज मोशन. एक्झॅक्टली. सो आपण काय करतो की कुठलंही पंचकर्म करण्याच्या आधी आपण रुग्णाचं नाडी बल, त्यांच्या शरीराचं बल हे जाणून घेतो आणि त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की ह्या रुग्णाला साधारण किती वेग सहन होऊ शकतात. आयुर्वेदात कसं सांगितलंय की मध्यम शुद्धी, उत्तम शुद्धी आणि हीनशुद्धी असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. मग त्याच्यानुसार साधारणतः रुग्णाचं बल जर का मॉडरेट असेल तर आपण मध्यम शुद्धी, म्हणजे खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही, असे लूज मोशन्स होतील अशा पद्धतीने आपण रुग्णाला जे औषध आहे. तुम्ही जेव्हा मध्यम शुद्धी वगैरे म्हणताय तेव्हा त्याच्यामध्ये दिवस धरू शकतो मी, म्हणजे जसं असं तुम्ही 5 दिवस तूप दिलं तर मध्यम शुद्धीमध्ये थोडंसं कमी किंवा वाढतं हेच आहे त्याच्यामध्ये, की औषधांची मात्रा वेगवेगळी? नाही, मध्यम शुद्धी म्हणजे काय, तर तुम्हाला जुलाबाचे किती वेग येत आहेत त्याच्या बेसिसवर आपण ठरवतो की उत्तम शुद्ध झालंय की मध्यम शुद्ध झालंय की हीनशुद्ध झालेलं आहे. सो बऱ्याच रुग्णांना साधारणतः 10 ते 12 इतके वेग आले तरी पण त्यांना गळून गेल्यासारखं वाटतं. सो साधारण रुग्णांचं जे बल आहे ते बघून आपण ठरवतो की या रुग्णाला किती वेग जे आहेत लूज मोशन्सचे ते सहन होऊ शकतात आणि त्याप्रमाणे आपण त्यांना औषध तयार करून देतो. त्याचबरोबर ती आता आपण अभ्यंतर स्नेहपानाबद्दल विचार केला, तसंच बाह्य अभ्यंतर म्हणजे इंटरनली आपण जे तूप प्यायला देतोय ते करत असताना आपण पेशंटना बाहेरनं सुद्धा मसाज करतो औषधी तेलांनी. सो बाहेरनं केलेला हा औषधी तेलांचा मसाज आणि आतून दिलेलं तूप या दोन्ही गोष्टींमुळे विकृत झालेले कफ जे आहेत ना ते संपूर्ण शरीरातून एका ठिकाणी येण्यास आपल्याला मदत होते. सो हे पंचकर्माचं पूर्वकर्म असतं की ज्याच्यामध्ये आपण बाहेरनं मसाज करतो आणि आतून औषधी सिद्ध तूप प्यायला देतो आणि मग 6व्या किंवा 7व्या दिवशी आपण त्यांना उलटीचं किंवा लूज मोशनचं औषध देतो. याच्यामध्ये पण उलटी किंवा लूज मोशन आहे? ह्याच्यामध्ये विरेचनामध्ये विशेषतः आपण फक्त लूज मोशन करतो. बरं, ठीक आहे. हे झालं वमन, विरेचन. पुढे नस्य. तिसरं आहे बस्ती. हे महत्वाचं आणि इम्पॉर्टंट पंचकर्म आहे. सो बस्तीची खासियत ही आहे ना की बस्तीचं वर्णन करताना सांगितले की बस्ती वातेच पित्तेच कफे रक्तेच सस्यते. म्हणजे बस्ती जी आहे ती वात, पित्त, कफ आणि रक्त सगळ्यांचे जे दोष आहेत ते बाहेर काढण्यास मदत होते. त्याच्यामुळे बस्तीचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला सर्वच रुग्णांमध्ये बघायला मिळतो. त्याचबरोबर बस्ती हे करण्यासाठी खूप जास्त असं काही
उलटी किंवा लूज मोशन्स असं काहीही नसतं. बस्ती ही साधारणतः रुग्णाच्या कंडिशन प्रमाणे, त्यांच्या आजाराप्रमाणे आपण किती दिवस करायची ही ठरवू शकतो. आपण आपल्या क्लिनिकमध्ये साधारणतः 7 दिवसाचा बस्तीचा जो प्रोग्राम आहे तो डिझाईन करतो पेशंटसाठी. बस्तीमध्ये आपण काय करतो, तर बस्तीमध्ये आपण संपूर्ण शरीराला आधी औषधी तेलाने मसाज करतो. मग संपूर्ण शरीराला आपण एका पेटीत झोपवून काढ्याची स्टीम देतो. ओके, तर आता पुन्हा मगाशी आपण जसं बघितलं तसं बाहेरनं मसाज केला आणि स्टीम दिल्यामुळे काय होतं, संपूर्ण शरीरातले जे टॉक्सिन्स आहे, वात आहे, तो तिकडनं निघून कोष्ठामध्ये येतो, म्हणजे आतड्यामध्ये येतो. आणि मग तिथे आल्यानंतर आपण मोशन्सच्या जागेतून एका कॅथेटरच्या मदतीने काढा आणि तेलाचं मिश्रण आतमध्ये सोडतो. हे मिश्रण आतमध्ये जाऊन सगळे जे टॉक्सिन्स आलेले आहेत कोष्ठामध्ये, आतड्यामध्ये, त्यांना घेऊन बाहेर निघतं. तर अशा पद्धतीने बस्ती जी आहे ते काम करतं. एनिमा आपण त्याला मोड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे त्याचं ते एनिमा सारखं आहे, म्हणजे देण्याची जी पद्धत आहे ती एनिमा आहे. पण एनिमामध्ये आपण काय करतो की आपण फक्त सोप वॉटर वगैरे वापरतो, जेणेकरून काय होतं की तिथे असलेले जे टॉक्सिन्स आहेत, जो मल आहे तो बाहेर निघतो. पण बस्तीमध्ये आपण काय करतो की आपण ह्या वाताला जो संपूर्ण शरीरात पसरलेला आहे ना, त्याला आधी मसाज करतो, मग स्टीम देतो आणि त्याला संपूर्ण शरीरातून आपण एका ठिकाणी आणतो आणि मग त्याला आपण टार्गेट करतो असं आहे. त्यामुळे मोड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन जरी सेम असला तरी ह्याची जी ऍक्शन आहे ती वेगळी असते, ती थोडी डीप आहे. म्हणजे आपण साधारणतः 400 ml द्रव्य हे पेशंटच्या आतड्यामध्ये सोडलं ना, तर 200 ml साधारणतः आतमध्ये ऍब्झॉर्ब होतं आणि उरलेलं जे द्रव आहे तो सगळ्या टॉक्सिन्सना घेऊन बाहेर पडतं. सो हे औषधासारखं सुद्धा काम करतं आणि त्याचबरोबर शरीराचं शोधन सुद्धा करतं. बस्ती, वमन, त्याच्यानंतर सो आपण वमन, विरेचन, बस्ती हे पंचकर्म बघितलं. आता नस्य, तर नस्याचं काय जे आहे ते वैशिष्ट्य आपण जर का नस्याचं बघितलं तर नासा ही शिरसोद्वारम असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. म्हणजे नाक हे तुमच्या शिरापर्यंत म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. आजकाल आपण बघतो बरेच वेळेला आपल्याला चॅलेंजेस येतात की ब्लड ब्रेन बॅरियर कसं काय क्रॉस करता येईल वगैरे, ज्यावेळी आपण कोणतंही औषध पोटातून देतो त्यामुळे आपल्याला ज्यावेळी इन्स्टंट रिझल्ट हवा असतो बऱ्याचशा आजारांमध्ये, जसं की स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा मायग्रेनचे अटॅक्स येतात बऱ्याच जणांना, अशा वेळी आपण काय करतो तर आपण नस्य हे वापरतो, कारण नाकात सोडलेलं औषध हे थेट मेंदूपर्यंत जाऊन पोहोचतं. तर ह्याच्यामध्ये पण आपण काय करतो की चेहऱ्याला आपण आधी औषधी तुप किंवा तेलाने मसाज करतो, मग औषधी सिद्ध काढ्यांचा आपण चेहऱ्याला वाफ देतो आणि त्याच्यानंतर आपण नाकात काही औषधं सोडतो. मग ती औषधं आता तेल स्वरूपात असतील, तुप असतील किंवा काही पावडर्स असतील जे आपण पेशंटला स्निफ करायला म्हणजे ओढायला सांगतो नाकाने. सो ही औषधं जी आहेत ती डायरेक्ट मेंदूपर्यंत जाऊन पोहोचतात आणि ब्रेनमध्ये जे वाढलेले दोष असतील त्यांचं तिकडनं शुद्धी करायला स्टार्ट करतात. सो अशा पद्धतीने नस्याचा फायदा हा सायन्युसायटिस वगैरे सारख्या आजारांमध्ये सुद्धा खूप चांगला होतो. अजून कुठल्या आजारांमध्ये नस्य काम करतात? हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये नस्याचा आपल्याला खूप चांगला फायदा बघायला मिळतो. त्वचा विकार असतील, जर का ऍक्ने येत असतील तरी सुद्धा नस्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर हेअर फॉल, डॅन्ड्रफ अशा आजारांवरती सुद्धा आपण नस्य करतो. बऱ्याच रुग्णांना आजकाल स्ट्रेसमुळे झोप लागत नाही, तर अशा रुग्णांना पण आपण नस्य जे आहे ते ऍडवाइस करतो. असं आतापर्यंत आपण जसं पाहिलं की वमन 5-7 दिवसाची प्रोसेस आहे, विरेचन तेवढीच आहे, किंवा बस्ती हे पाहिलं. नस्य किती दिवसाची प्रोसेस आहे? नस्य बरेच वेळेला आपण आपल्या क्लिनिकमध्ये स्टॅट सेशन सुद्धा देतो. म्हणजे जेव्हा एखाद्या पेशंटचं बीपी फॉर उदाहरणार्थ खूप वाढलेलं असेल आणि ते जर का आपल्याला कमी आणायचं असेल तर आता बरेच वेळेला आपण असं म्हणतो की आयुर्वेदामध्ये इन्स्टंट रिझल्ट येत नाही. हो, बीपी म्हणजे नस्याच्या आधी पेशंटचा आपण बीपी चेक करतो आणि 15 मिनिटाचीच सेशन असते नस्याची. ते केल्यानंतर आपण ज्यावेळी बीपी चेक करतो त्यावेळी बऱ्याचशा रुग्णांचा ते बीपी कमी आलेला असतो. साधारण 10 ते 20 mm पर्यंत कमी आलेलं असतं रुग्णांचं बीपी. सो हो अगदी. सो ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये खूप उपयुक्त अशा वनस्पती सांगितलेल्या आहेत, जसं की अनंत मूळ आहे, चंदन आहे, यष्टीमधू आहे. सो ह्या सगळ्या पित्ताचं शमन करणाऱ्या आणि रक्ताला शांत करणाऱ्या अशा वनस्पत्या सांगितलेल्या आहेत. सो ह्यांचं ज्यावेळी आपण पेशंटना नस्य देतो ना त्यावेळी त्यांचं बीपी खाली येण्यासाठी डेफिनेटली फायदा होतो. त्याचबरोबर तो जो रिझल्ट असतो तो टेम्पररी असतो की हे नस्याचा जो रिझल्ट आहे त्यासोबतच फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊयात की मी 140-100 बीपी आहे माझा, किंवा 160 वगैरे घेऊयात, म्हणजे थोडंसं हायर साईड येतं, हायपरटेन्शन ज्याला म्हणू शकतो. 160-100 बीपी आहे, मी तुमच्याकडे आलो, मी नस्य एक 15 मिनिटाची स्टॅट प्रोसेसर तिथे केली, त्याच्यानंतर तो बीपी 140-80 पर्यंत झाला, तो म्हणजे
काही काळच राहतो की कसं हो, म्हणजे सो आता त्याचं? नस्य केल्याने काय होतं ना, एकदम जे वाढलेलं बीपी आहे ते कंट्रोलमध्ये आणायला आपल्याला मदत होते. मग त्याचसोबत आपण औषधी उपचार चालू करतो. सो औषधं आणि नस्य आणि पेशंटचे लाईफस्टाईल चेंजेस आपण जर का हे सगळं एकत्रित आणलं ना, तर ह्याचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट येतो बीपीमध्ये. सो बऱ्याच वेळेला असंही होतं, की आपण पेशंटनाच घरच्या घरी काही चूर्ण देतो आणि जसं तपकीर आपण ओढतो ना, तसं ओढायला सांगतो. म्हणजे काय होतं, ह्या नस्याचा जो लाँग टर्म इफेक्ट पेशंटला मिळत राहतो. सो अशा पेशंटना सुद्धा बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्याचा फायदा होतो. अशी काही उदाहरणं आहेत हो, ज्यांच्या हो. गोळ्या असे बंद बरेच. झाल्या वगैरे काही? हो, हो. बरेच वेळेला. आता रिसेंटली आपल्याकडे एक साधारणतः 30 इयर्स ओल्ड मुलगा आला होता. त्याचे वडील कोविडच्या वेळी एक्सपायर झाले आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती सगळी जबाबदारी आली होती. सो त्याला हायपरटेन्शनचा त्रास सुरू झालेला आणि त्याच्यानंतर त्याला काही मेडिकेशन्स चालू केलेल्या होत्या. सो पण ते मेडिकेशन्स घेतल्यापासून ना त्याची झोप खूप डिस्टर्ब झाली होती आणि त्याच्यामुळे त्याला त्या गोळ्या बंद करायच्या होत्या. पण डॉक्टरांनी सांगितलेलं की त्या काही बंद करता येणार नाही. सो ह्या पेशंटला आपण 2 पंचकर्म केली. आता त्याची आपण जर का हिस्ट्री घेतली तर त्याला स्ट्रेसचा त्रास होत होता आणि झोप न झाल्यामुळे त्याच्या शरीरातलं पित्त खूप वाढलं होतं. सो आपण त्याला आधी विरेचन हे पंचकर्म करून घेतलं, जेणेकरून त्याचं अतिरिक्त पित्त बरोबर. शरीरातलं निघून गेलं आणि त्यानंतर आपण त्याला 7 सेशन्स नस्याच्या केल्या. सो विरेचन आणि नस्य हे केल्यानंतर त्याचं बीपी जे आहे ते आता पूर्णपणे नॉर्मल आलेलं आहे आणि आपण त्याच्या गोळ्या सुद्धा पूर्णपणे स्टॉप केलेल्या आहेत. आयुर्वेदिक मेडिसिन चालू आहेत काही? आयुर्वेदिक मेडिसिन चालू आहेत. सो आपण ओरल मेडिकेशन्स त्याला सुरू आहेत आणि आता त्याची झोप पण इम्प्रूव्ह झालेली आहे आणि इतर सगळ्या गोळ्या पण बंद झालेल्या आहेत. ओके. 4 कर्म झाली. 5वं कर्म शेवटचं मला वाटतं रक्तमोक्षण. रक्तमोक्षण. सो रक्तमोक्षण म्हणजे काय, जसं त्याच्या नावातच आहे की Yes. रक्तमोक्षण म्हणजे रक्ताला विशुद्ध. मोक्षण करा. हां. म्हणजे शरीरातलं आपलं जे खराब रक्त आहे ना, त्याला आपण बाहेर काढण्यासाठी जे पंचकर्म करतो ते म्हणजे रक्तमोक्षण. तर त्याचे बरेच वेगवेगळे प्रकार आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तर आज आपण जे मेन मुख्य 2 प्रकार वापरतो ते म्हणजे शिरावेधन. म्हणजे एखादी निडल वापरून आपण रक्त बाहेर काढतो. त्याचबरोबर दुसरं आणि खूप चांगला ज्याचा रिझल्ट येतो ते म्हणजे जलौका. जलौका म्हणजे लीच थेरपी हां, तुम्ही लीच ऐकलं थेरपी. असेल. सो लीच थेरपी आज फॉरेनमध्ये खूप जास्त पॉप्युलर झालेलं आहे. हो. पण त्याचं ओरिजिन हे आपलं भारतीय आहे. सो तुम्ही ऐकलं असेल की धन्वंतरी हे आयुर्वेदाचे दैवत म्हणून आपण ऐकलेलं असेल. सो धन्वंतरीचा जन्म हा समुद्र मंथनाच्या वेळी झाला असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळी देव आणि दानवांमध्ये ज्यावेळी भांडण होत होतं आणि ज्यावेळी ते सगळेच आजारी पडलेले होते, त्यावेळी समुद्राचं मंथन केल्यावरती धन्वंतरी देव प्रगट झाले आणि त्यांच्या हातामध्ये अमृताचा कलश होता, जो त्यांनी सगळ्यांना दिला आणि सगळ्यांची आजार दूर केली. तसंच त्यांच्या एका हातामध्ये जलौका सुद्धा होती. असा संदर्भ आलेला आहे. म्हणजे इतका जुना रेफरन्स जो आहे तो जलौकांचा आहे त्यावेळीपासून. सो जलौका काय करतात, तर जलौका आपल्या शरीरातलं अशुद्ध रक्त शोषून घेतात. ज्याला लेम लँग्वेजमध्ये जळूका म्हणतात. जळौका म्हणतात. अगदी बरोबर. जी या गावच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला अवेलेबल असतात ऑलरेडी. पण जलौकामध्ये सुद्धा प्रकार आहेत, सविष आणि निर्विष. तर आपण निर्विष जलौका म्हणजे ज्या नॉन पॉइझनस आहे, ज्याच्याने रिएक्शन्स वगैरे येणार नाहीत आपल्या शरीरावरती, अशा जलौका वापरतो. तर त्या ठराविक अंशामध्ये आपल्या शरीरातलं एखाद्या अफेक्टेड पार्टवरचं अशुद्ध रक्त शोषून घेतात आणि मग त्या निघून जातात. सो अशा पद्धतीने जलौकांचा वापर ज्यावेळी आपण करतो रक्त मोक्षणासाठी, त्यावेळी त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. कारण जलौकांना ही निसर्गतः पॉवर दिलेली आहे की त्या फक्त खराब किंवा अशुद्ध रक्तच त्या भागातलं शोषून घेतात. त्यामुळे त्याचाही रिझल्ट आपल्याला खूप चांगला हे बघायला कुठल्या मिळतो. केसेसमध्ये जास्त वापरतात? जलौका जी आहे ना, त्याचं आता रक्तदृष्टी जिथे-जिथे आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आता ॲक्ने सारखे आजार असतील किंवा सोरियासिस, एक्झिमा सारखे विकार असतील, त्याच्यावर आपल्याला जलौकांचा खूप चांगला रिझल्ट झालेला बघायला मिळतो. व्हेरिकोज वेन्समध्ये ज्यावेळी वेन्समध्ये खूप जास्त सूज वगैरे आलेली असते, फुगलेल्या असतात नसा, त्यावेळी सुद्धा आपल्याला जलौकांचा वापर करता येतो. आणखीन एक आजार आहे ॲलोपेशिया एरिएटा, म्हणजे आपल्या चाई आपण ज्याला म्हणतो. की केसांवरच्या ठराविक भागांमध्ये ऑटोइम्युनिटीमुळे एक पॅच येतो जिथे केस ग्रो होत नाही. तर त्या केसमध्ये आपल्याला एक्सलंट रिझल्ट येतो जलौकांच्या मदतीने. सो अशीच एक IT मध्ये काम करणारी मुलगी आपल्याकडे आली होती, जिला स्मोकिंगची हिस्ट्री होती आणि ऑटो इम्युनिटी ट्रिगर झाल्यामुळे तिला केसांवरती स्काल्पवरती 4 ते 5 ठिकाणी असे पॅचेस आलेले होते. सो तिला आपण जलौकांचे सेशन्स चालू केलेले आणि 2 महिन्यानंतर तिथे अगदी व्यवस्थित नॉर्मल हेअर ग्रोथ सुरू झाली होती. किती सेशन केले होते त्यांच्या? तिच्या केसमध्ये आपण जलौकांचे दर आठवड्यामध्ये 2 असे टोटल 8 सेशन्स केले होते, अलॉंग विथ अदर ओरल मेडिकेशन्स. अच्छा. हे झालं पूर्ण पंचकर्म म्हणजे अगदी 5ही बरोबर. कर्मांबद्दल आपण बरोबर, हे बरोबर. सांगितलं. आता मला ऐकायला आवडेल की कुठले पेशंट पंचकर्म करण्यासाठी तुमच्याकडे जास्तीत जास्त येतात बरोबर. किंवा तुम्ही कुठल्या केसेसमध्ये
पंचकर्म करावंच असं इन्सिस्ट करतात. बरोबर आहे. सो आता जसं आपण बघतोय की आता पावसाळा सुरू झालेला आहे, तर पावसाळ्यामध्ये ना निसर्गतः आपल्या शरीरामधला वात वाढत असतो. सो आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे ना, की पित्त पंगू कफ पंगू पंगवो मल धातव वायुना यत्र नियंते तत्र वर्षती मेघवत. म्हणजेच काय, तर पित्त आणि कफ हे पंगू आहेत. म्हणजे पित्ताचे आणि कफाचे जे आजार आहेत ना, पित्त आणि कफ कितीही वाढले तरी आजार तयार करण्याचं, उत्पन्न करण्याचं किंवा त्याची लक्षणं दाखवण्याचं जे सामर्थ्य आहे ते वातामध्ये आहे. म्हणजे एखादी जुनी पडीक बिल्डिंग बरेच वर्षानुवर्ष उभी असते, पण त्याचा काही कोणाला त्रास होत नाही. पण ज्यावेळी वादळ किंवा खूप जास्त वारा येतो तेव्हा ती कोलमंडून पडून जाते आणि मग तिथे राहणाऱ्या आणि इतर सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. तसंच एक्झॅक्टली वाताचं कार्य आहे. सगळं उद्ध्वस्त करून टाकण्याचं सामर्थ्य हे ज्यावेळी वात आपल्या शरीरातलं विकृत होतं ना त्यावेळी असतं. आणि वाताला कंट्रोल करणारं सगळ्यात इम्पॉर्टंट पंचकर्म म्हणजे बस्ती. सो बस्ती हे जर का आपण केलं ना, तर मग आपल्या शरीरातले जे आजार खूप वाढलेले आहेत ते लगेचच कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मदत होते. अर्थात वमन आणि विरेचनाचा सुद्धा आपल्याला फायदा होतो त्या त्या दोषांच्या ह्याच्यामध्ये. पण आता जर का आपण पावसाळ्याचा विचार केला तर बस्ती हे पंचकर्म पावसाळ्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. ओके. म्हणजे आता अतिसार वगैरे जे होत आहेत लोकांना, पोटाशी रिलेटेड जेवढे काही आजार होत आहेत त्याच्यासाठी तुम्ही सांगता की बस्ती बरोबर हे आहे, बरोबर आहे, उपयुक्त आहे. परंतु असं मला आता मी काही आजार आहेत असे पर्टिक्युलर जे असाध्य आजार आहेत मेडिकल शास्त्रामध्ये जे पाहिले जातात, म्हणजे सोरायसिस आहे, तुमचे फंगल इन्फेक्शन सारखे आहे, स्किन डिसीजेस आहेत किंवा रुमॅटिझम आहे, आर्थरायटिस आहे, हे सगळे आजार आहेत ना त्यांना फक्त आपण शमन करू शकतो, म्हणजे आपण सप्रेस करतो मेडिकल लँग्वेजमध्ये. परंतु हे आजार सुद्धा पंचकर्मामध्ये ट्रीट होतात का, किंवा याच्यामध्ये पंचकर्म कसं काम करतं? बरोबर आहे, बरोबर आहे. सी कसं आहे ना, सो आयुर्वेदिक पंचकर्माची ऍप्लिकेबिलिटी जी आहे ती आपल्याला योग्य पद्धतीने नाडी परीक्षण करून आणि रुग्णाच्या आजाराचं काय कारण आहे ना हे समजून जर का आपण पंचकर्म वापरलं तर त्याचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट येतो. म्हणजे आता पंचकर्मामध्येच आता सब पंचकर्म किंवा लघु पंचकर्म सुद्धा आहेत. त्यात एक उत्तम उदाहरण म्हणजे शिरोधारा. तुम्ही ऐकलं असेल की डोक्यावरती आपण तेलाची किंवा ताकाची जी धारा आहे ना ती काही वेळासाठी फ्लो करायला अलाउ करतो. सो आता शिरोधारा किंवा तैलधारा आपण ज्यावेळी करतो त्यावेळी पेशंटचा जो स्ट्रेस आहे ना तो खूप लगेच कमी होतो. ओके. सो असाच एक सोरियासिसचा पेशंट आपल्याकडे आला होता की, आणि तुम्ही म्हणालात तसं की बरेच औषधं सगळी ट्राय करून झालेली आणि काहीच त्याला फरक पडत नव्हता. तर त्यावेळी आपण त्याची हिस्ट्री घेतलं, हे लक्षात आलं की त्याचा जो सोरियासिस आहे ना तो त्याची आई एक्सपायर झाल्यानंतर जास्त सुरू झालेला. म्हणजे स्ट्रेस हा त्याचा ट्रिगर फॅक्टर होता. मग त्यावेळी आता जर का मगाशी मी म्हटलं तसं की जलौका लावल्यामुळे सोरियासिसमध्ये चांगला रिझल्ट येतो, पण ह्या पेशंटच्या केसमध्ये जर का आपण बघितलं तर सोरियासिसचं मुख्य कारण जो होतं ते स्ट्रेस होतं. मग अशा वेळी आपण त्याला शिरोधारा हे पंचकर्म केलं आणि शिरोधारा केल्यानंतर त्याचा स्ट्रेस कमी झाला, त्याची झोप इम्प्रूव्ह झाली आणि मग त्याच्या सोरियासिसमध्ये खूप जास्त खाज, रेडनेस हे जे सगळी लक्षणं होती ना ती कमी कमी होत गेली. सो त्याच्यानंतर मग औषधी उपचार आपण चालू ठेवले आणि मग त्याचा सोरियासिस पूर्णपणे बरा झालेला. आता काय स्टेटस आहे त्याचा? आता तो पूर्णपणे आपण त्याची सगळी ट्रीटमेंट्स जी आहे ती स्टॉप केलेली आहे आणि पेशंट पूर्णपणे ओके झालेला आहे. सोरियासिस पूर्णपणे बरा झाला? ऍब्सोल्युटली पूर्णपणे बरा झालेला आहे. असाच आणखीन एक पेशंट आपल्याकडे सोरियासिसचा आला होता. तर तो पेशंट कथ्थक डान्सर होता. सो ठाण्यामध्ये त्याची अकॅडमी होती आणि तो कथ्थक डान्सर होता आणि त्या पेशंटला सोरियासिसचा त्रास व्हायला लागला. आता त्याचं प्रोफेशन असं असल्यामुळे पायावरती सतत ताण आल्यामुळे पायामध्ये स्केलिंग होणं किंवा तिकडनं रक्त येणं ह्याचा पेशंटला खूप त्रास होत होता आणि मग त्याच्यामुळे त्याला त्याच्या प्रोफेशनमध्ये ब्रेक घ्यायची वेळ आली होती. ह्या पेशंटला सुद्धा आपण 6 महिने व्यवस्थित सगळी पंचकर्म जे उपचार आहे ते केलं, औषधी उपचार केलं. सो ह्या पेशंटला आपण विशेषतः बस्ती हे पंचकर्म केलेलं, कारण ह्या पेशंटमध्ये वाताचा जोर हा खूप जास्त होता. सो आपण पेशंटला साधारणतः 14 सेशन्स बस्तीचे केलेले या केसमध्ये आणि त्याच्यानंतर आपण त्यांना फक्त औषधी उपचार आणि खाण्यापिण्यातले काही पथ्य सांगितलेले आणि 6 महिन्यानंतर त्या पेशंटचा सोरियासिस पूर्णपणे क्लिअर झालेला आणि तो पूर्ववत त्याचं रुटीन, प्रोफेशन सगळं त्यांनी व्यवस्थित चालू केलेलं आहे आता. ओके. संपूर्ण पंचकर्म करण्याची विधी ही किती दिवसाची असते, म्हणजे साधारण सगळीच जर कर्म करायची असतील तर? हा खूप चांगला प्रश्न आहे की बरेच पेशंट असेही आजकाल येतात. आता 5 दिवस म्हटल्याच्या नंतर आणि त्या काळामध्ये पेशंटला आपल्याला ऍडमिट ठेवावे लागतं की घरी पाठवू शकतो? अगदी हे काय प्रोसेस असते? सो कसं आहे ना डॉक्टर राज की बरेच रुग्ण आजकाल येतात, एस्पेशली जे फॉरेनला वगैरे राहतात, की आम्हाला पंचकर्म करून घ्यायचंय आणि आम्हाला सगळंच पंचकर्म करून घ्यायचंय. सो जसं मी मगाशी म्हटलं तसं आयुर्वेदामध्ये सगळीच पंचकर्म करून घ्या असं कुठेही सांगितलेलं नाहीये. कुठलाही आजार किंवा तुमची प्रकृती जर का आपण बघितली तर तुम्हाला
1 किंवा 2 पंचकर्म ही सफिशियंट असतात. बरं. त्याचबरोबर पंचकर्म करण्याच्या आधी आपल्याला रुग्णाचं शरीर बल काय आहे, नाडी बल आहे, काय आहे, त्यांना ते पंचकर्म सहन होणार आहे की नाही, या सगळ्याचा अभ्यास करून मग आपल्याला त्यांना ते पंचकर्म ॲडवाइस करायला लागतं. पण आजकाल बऱ्याच ठिकाणी पंचकर्माचे पॅकेजेस केलेले आहेत, की पेशंटना पंचकर्म हवंय, मग पंचकर्म देऊया. तर तसं न करता रुग्णाची प्रॉपर परीक्षण करून मग त्यांना जे गरजेचं आहे ना, तेच पंचकर्म करणं योग्य आहे. सो अशा पद्धतीने आपण साधारण 1 किंवा 2 पंचकर्म करणार असून तर साधारण 15 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही पंचकर्माचं 2 पंचकर्म जी आहेत ती नक्कीच करून घेऊ शकता. पण आणि त्यापेक्षा जास्त पंचकर्म एकाच वेळी करणं हे इंडिकेटेड नाही आहे. बरं. आणि आजकाल तर सगळीकडे ते म्हणजे जेव्हा मी पॅम्पलेट्स पाहतो किंवा ॲड्स पाहतो, तर त्याच्यामध्ये ह्या 5ही गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी. बरोबर आहे, बरोबर आहे. सो आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना, पंचकर्मामध्ये 3 महत्त्वाच्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म. त्याच्यावरच येणार होतो, की आधीची काय प्रोसेस असते, नंतरची काय बरोबर प्रोसेस आहे. असते. सो पूर्वकर्म म्हणजे काय? तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पोटातनं स्नेहपान करायचंय, म्हणजे औषधी सिद्ध तूप प्यायला द्यायचंय आणि बाहेरनं मसाज करायचंय, पेशंटला स्टीम द्यायची आहे, जेणेकरून ते दोष जे आहेत वाढलेले ते सगळे पोटामध्ये येतात, आतड्यामध्ये येतात. सो हे झालं पूर्वकर्म. तर या पूर्वकर्मामध्ये सुद्धा आपण जे आहे काही विशिष्ट जी वनस्पत्या आहेत ते पाचनासाठी वगैरे वापरतो. ओके. कारण जर का रुग्णाचं पचन चांगलं झालेलं नसेल तर मग ह्या औषधी सिद्ध तुपाचा पेशंटवरती, शरीरावरती काही चांगला परिणाम होणार नाही आणि आपल्याला हवं तसं स्नेहपान, हवं तसे सगळे दोष व्यवस्थित आतड्यामध्ये, पोटामध्ये येणारच नाही. त्यामुळे आधी आपल्याला दीपन पाचन करावं लागतं. त्यानंतर हे औषधी सिद्ध तूप आपण देतो, मसाज करून घेतो. त्यानंतर आपलं मुख्य जे पंचकर्म असतं ते आपण करतो आणि त्याच्यानंतरचा जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो आहे संसर्जन कर्म. म्हणजे काय, की पंचकर्म झाल्यानंतर तुमचा आहार, विहार, औषधं कशी असावी ह्याचं सुद्धा आपल्याला प्लॅन करावं लागतं. सो आपण साधारणतः जर का 7 दिवसाचं पंचकर्म करत आहोत, तर पुढचे 7 दिवस पंचकर्म झाल्यानंतर आपल्याला पेशंटला संसर्जन क्रम सांगावा लागतो, की म्हणजे तुमचा आहार, विहार कसा असावा. नाहीतर पंचकर्म सुरू असताना पेशंट सगळीच डाएट फॉलो करतात आणि मग नंतर पंचकर्म संपल्यावर लगेच जर का बाहेरचं खाणं पिणं, खूप हेवी फॅटी फूड, जंक फूड खायला सुरू केलं, तर त्याचा पण शरीरावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट येऊ शकतो. त्यामुळे ते संसर्जन क्रम आपण करतो 7 दिवसाचं, कुठल्याही मेन पंचकर्माच्या प्रोसिजरच्या नंतर केलं जातं ते. आणि त्यानंतर मग आपण पुन्हा रुग्णाचं नाडीबल तपासणी करून घेतो आणि मग आपण ठरवतो, की आता पुढच्या पंचकर्माची खरंच गरज आहे की नाही आणि त्यानुसार मग आपल्याला पुढचं पंचकर्म जे आहे ते प्लॅन करता येतं. 7 दिवसाचं जरी पंचकर्म केलं किंवा 15 दिवसाचं पंचकर्म केलं, पण दरम्यानच्या काळामध्ये पेशंटला ॲडमिट राहावं लागतं? अशी काही आवश्यकता नाही आहे. कसं आहे, की बऱ्याच ठिकाणी ॲडमिट करण्याची सुविधा असते. जर का पेशंटना तितका वेळ असेल, तेवढं शक्य असेल, त्यांच्या रुटीनमधून गॅप घेऊन, तर रुग्ण नक्कीच हा गॅप घेऊन अशा एखाद्या रेसिडेन्शियल ठिकाणी पंचकर्म घेऊ शकतात. पण आजकाल आपण ज्या मॅक्झिमम लोकं बघतो, की त्यांना त्यांच्या रुटीनमध्ये पंचकर्म बसवायचे असतात. म्हणजे आज आपल्या क्लिनिकमध्ये येणारे बरेच रुग्ण पण असे ते आहेत, की इंडिकेटेड आहे? हो, अगदी. म्हणजे तुम्ही रोजच्या रोज जॉबला वगैरे जाऊ शकता आणि ॲब्सोल्युटली तुम्ही येऊन इंडिकेटेड करू आहे. शकता? अगदी इंडिकेटेड आहे. सो आपल्या क्लिनिकमध्ये आता बरेच जण असे आहेत, की जे सकाळी येतात, पंचकर्म घेतात आणि मग ऑफिसला जातात किंवा ऑफिस करून येतात आणि मग संध्याकाळी परंतु आता हे पंचकर्म करून घेतात. बस्तीसारखं कर्म जर आपण त्याच्यात हे केलं, तर त्या काळात तर आपण जाऊ शकणार नाही. नाही, बस्तीमध्ये काय होतं, की तुम्हाला जे आपण औषधी सिद्ध काढा आतमध्ये सोडतो, तो फक्त एकदाच बाहेर निघतो. त्याच्यानंतर तुम्हाला लूज मोशन्स वगैरे काहीच होत नाही. सो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे कंट्रोल पद्धतीने होत असतं, की बस्ती घेतल्या म्हणजे आता दिवसभर आपल्याला जुलाब होतील किंवा दिवसभर आपलं आतडं रिकामं होत राहील असं नाहीये. तुम्हाला एकदाच फक्त मोशन्स होतात आणि त्याच्यानंतर तुमचं रुटीन व्यवस्थित राहतं. सो त्याच्यामुळे बस्ती ही कोणीही करू शकतं आणि ही अगदी इझिली होण्यासारखी आहे. बस्तीनंतर कोणत्याही पेशंटला फार जास्त थकवा वगैरे दमल्यासारखं असंही काही वाटत नाही. ह्याचं एक उत्तम उदाहरण मी सांगीन या प्रश्नाचं उत्तर द्यायला, की आयुर्वेदामध्ये युक्त रथ बस्ती असा रेफरन्स आलेला आहे. तर ह्याचा डिस्क्रिप्शन देताना आयुर्वेदात हे सांगितलेलं आहे, की पूर्वीच्या काळी ज्यावेळी युद्धावरती लोकं जायची, राजे महाराजे, त्यावेळी युक्त रथ बस्ती दिला जायचा. म्हणजे काय, की त्यांना रथातच बस्ती दिला जायचा असा संदर्भ आलेला आहे. म्हणजे त्यांना त्यावेळी कसं आहे, शरीरातला वात कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे, पण ट्रॅव्हलिंग पण करणं गरजेचं आहे. मग अशा वेळी तुम्ही ही मॉडिफाईड व्हर्जन, की युक्त रथ बस्ती, की रथात असतानाच तुम्हाला बस्ती घेता येऊ शकते. इतकी ती सोपी आणि इतकं त्याचं कुठलंही पथ्य वगैरे, कारण वमन विरेचनच्या तुलनेमध्ये बस्तीनंतरचं संसर्जन क्रम वगैरे हे खूपच कमी आहे. त्यामुळे तुमच्या रुटीनमध्ये, तुमच्या डेली लाईफस्टाईलमध्ये जर का तुम्हाला काही बेस्ट पंचकर्म हवंय, तर ते म्हणजे बस्ती. तर ते तुम्ही नक्कीच करून घेऊ शकता. ठीक आहे.
कोणी पंचकर्म करू नये किंवा नॉन इंडिकेटिव्ह आहे की या लोकांना, जसं गरोदर स्त्रिया असतील किंवा काय असेल, बरोबर. पंचकर्म या केसमध्ये इंडिकेटिव्ह नाही, तुम्ही हे करू नका, अशा काही केसेस आहेत? ॲब्सोल्युटली. सी जसं की आता खूप लहान मुलं असतील तर त्यांच्या केसमध्ये आपण पंचकर्म जे आहे ते खूप विचार करून करतो. त्याच्यानंतर खूप जास्त म्हातारी माणसं असतील, खूप जास्त वयोवृद्ध माणसं असतील, सो त्यांच्या केसमध्ये सुद्धा आपण नाडी बल, कारण पंचकर्म जे आहे ना ते तेव्हाच करावं ज्यावेळी रुग्णाचं नाडी बल चांगलं असेल, नंबर 1. नंबर 2 म्हणजे की शरीर बल कसं आहे त्यांच्या शारीरिक ताकद किती आहे, क्षमता किती आहे, हे सुद्धा बघणं खूप गरजेचं असतं. बरेच वेळेला खूप जास्त म्हातारी माणसं असतील की ज्यांना चालताही येत नाहीये किंवा जरा चाललं तर धाप लागते, अशा अवस्थेमध्ये आपण पंचकर्म करू नये. त्याचबरोबर तिसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे आपण बघितली तर अग्निबल, म्हणजे तुमचा अग्नी चांगला आहे की नाही, म्हणजे खूप जास्त डायजेशनचे इश्यूज ऑलरेडी आहेत आणि त्याच्यातच आपण जर का पंचकर्म करायची घाई केली तर त्याचा तुमच्या शरीराला काहीही फायदा होणार नाही. सो आधी आपल्याला दीपन पाचन करून पेशंटचा अग्नी चांगलं करणं गरजेचं आहे. कसं आहे ना, पंचकर्ममध्ये आपण खूप चांगली तुपं, खूप चांगली औषधं शरीरामध्ये सोडणार आहोत, तर अशा वेळी शरीराने ती पूर्णपणे ॲब्झॉर्ब करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुमचं मेटाबॉलिझम, तुमचं डायजेशन हे आधी चांगलं झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून दीपन पाचन करून मगच आपण पंचकर्माला सुरुवात केली पाहिजे. गरोदर स्त्रिया करू शकतात? गरोदर स्त्रियांमध्ये सुद्धा काही विशिष्ट पंचकर्म सांगितलेली आहेत, पण खरं सांगायचं तर गरोदर स्त्रियांमध्ये विशेषतः ना पंचकर्म शक्यतो ज्यावेळी गरज असेल तरच करावं. अदरवाईज औषधी उपचार सुद्धा आपल्याला करता येऊ शकतात. अगदीच काही फार कॉम्प्लिकेटेड केसेस असतील, जसं बाळाचं वजनच वाढत नसेल तर त्या केसमध्ये आपण योग्य पद्धतीने मॉनिटर करून व्यवस्थित पद्धतीनेच जसं आयुर्वेदात सांगितलेलं आहे तशा पद्धतीने आपण पंचकर्म करू शकतो. तर बस्ती हे पंचकर्म गरोदर स्त्रियांमध्ये सांगितलेलं आहे करण्यासाठी. पंचकर्माला घेऊन काही मिसकन्सेप्शन आहेत लोकांमध्ये की स्किन फेअर होण्यासाठी किंवा गोरं होण्यासाठी काही लोक पंचकर्म करतात, असं मी ऐकलंय. बरोबर. वजन कमी करण्यासाठी काही लोक पंचकर्म करतात, याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? सो कसं आहे ना की आपल्या शरीरातला जो वाढलेला दोष आहे तो जर का शरीराच्या बाहेर काढल्याने आपला हा कुठलाही आजार जर का बरा होणार असेल तर डेफिनेटली आपल्याला या केसमध्ये फायदा होऊ शकतो. जसं की आता स्किनचा आपण विचार केला की फेअरनेस, तर आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे की वातदोष कसा आहे, तर वातदोष शरीराला काळेपणा आणणारा आहे किंवा वार्धक्याकडे नेणारा आहे. त्यामुळे जेव्हा आपल्या स्किनवरती खूप जास्त रिंकल्स यायला लागतात, एजिंगची लक्षणं वयाच्या आधीच आपल्याला दिसू लागतात, त्यावेळी आपल्या शरीरातला वात वाढलेला आहे हे त्याचं लक्षण आहे. तर अशी जर का आपल्याला क्लिअर कट लक्षणं दिसत असतील, आपल्याला जर का नाडीतून हे लक्षात येत असेल की शरीरातला वात अतिरिक्त वाढलेला आहे, तर त्यावेळी आपण बस्ती हे पंचकर्म नक्कीच करू शकतो. त्याच्याने जो अतिरिक्त वात शरीराच्या बाहेर निघून जाईल, त्याच्याने त्या काळेपणाचा किंवा जे रिंकल्स येत आहेत ना त्याचा जो प्रभाव आहे तो डेफिनेटली कमी होऊ शकतो. पण आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुमचं जर का नॉर्मल कम्प्लेक्शन वेगळं आहे आणि आता तुम्ही बघताय की काही महिन्यांपासून ते जर का काळेपणा यायला लागलाय, तर त्या केसमध्ये तुम्ही हे नक्कीच करून घेऊ शकता. पण तुमचं कम्प्लेक्शन जन्मजातच थोडंसं डार्क आहे आणि मग तुम्हाला ते इम्प्रूव्ह करायचंय, तर त्या केसमध्ये त्या हेतूने पंचकर्माचा तुम्हाला फायदा होणार नाही. पण वात वाढल्यामुळे जर का तुम्हाला नंतरच्या काळामध्ये डार्कनेस आलेला आहे तर तिथे त्या केसमध्ये नक्कीच तुम्हाला उपयोग होऊ शकतो. माझ्याकडे एक पेशंट हा प्रश्न विचारण्यामागे कारणच एक होतं की वजन वाढलेलं होतं आणि त्यांचं वजन कमी करण्यासाठी कुठल्या तरी डॉक्टरने त्यांना पंचकर्म करा म्हणून त्यांच्याकडे बोलवलं होतं. बरोबर. म्हणून मी विचारलं की वजन कमी करण्यासाठी सुद्धा पंचकर्म होतं? बरोबर आहे. सो आता वजन वाढण्याचं मेन कारण, आता आपल्या क्लिनिकमध्ये आज बरेच रुग्ण असेच आहेत की मेटाबॉलिझम बिघडलेलं आहे, त्याच्यामुळे सगळ्या रुग्णांचे हेच म्हणणं असतं की आम्ही जास्त काही हेवी फॅटी फूड खातच नाही आहोत, तरी पण आमचं वजन का वाढतंय, चपातीचा वास घेतला तरी वजन वाढतंय. बरोबर आहे. तर या केसमध्ये त्यांचं पचन बिघडलेलं आहे, त्यांनी काहीही खाल्लं तरी त्यांचं फॅट मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन फॅटमध्येच होतं आणि वजन वाढत चाललंय. सो अशा केसमध्ये आपण ज्यावेळी बघतो ना त्यावेळी अग्निविकृती हे त्याचं मेन कारण असतं की तुमचा अग्नीच विकृत झालेला आहे, त्याच्यामुळे तुमचं जे अन्न जे आहे ते नीट पचलं नाही जात आहे. मग आता ही अग्निविकृती दूर करण्यासाठी जसं मी मगाशी म्हटलं, सर्वप्रथम आपण दीपन पाचन औषधं चालू करायला पाहिजेत. सो बऱ्याच रुग्णांना मी बघतो की अग्निविकृती दूर करण्यासाठी आपण ज्यावेळी त्यांना पाचनाची औषध देतो, म्हणजे अग्नी वाढवणारी अग्निवर्धक अशी औषधं देतो ना, त्या औषधांनीच पेशंटचं वजन कमी व्हायला सुरुवात होतं आणि त्याच्यानंतर मग जो दोष वाढला असेल त्यांच्या शरीरामध्ये, सो आता अग्निविकृती ही वातामुळे असू शकते, पित्तामुळे असू शकते आणि कफामुळे सुद्धा असू शकते.
शकते. मग ते आपण ओळखून त्या पद्धतीने आपण जर का वमन, विरेचन किंवा बस्ती हे पंचकर्म केलं तर रुग्णाचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होते. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे ना, की बस्ती, वमन किंवा विरेचन आपण ज्यावेळी करतो ना, तेव्हा एक ग्रॅज्युअल वेट लॉस आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे आजकाल बरेचसे प्रोडक्ट्स मिळतात, की हे इतके दिवस घ्या आणि धपकन बरोबर. वजन कमी होईल. तसं न होता एक ग्रॅज्युअल वेट रिडक्शन होत असतं पेशंटमध्ये, कारण त्यांचं मेटाबॉलिझम कुठेतरी सुधारत इम्प्रूव्ह असतं. झालेलं असतं. सो जसं मी म्हटलं तसं मेन पंचकर्माच्या आधी ज्यावेळी आपण पूर्वकर्म करतो, आपण ज्यावेळी अग्निवर्धक ट्रीटमेंट देतो, त्यावेळी थोडंसं कमी होतं. मेन पंचकर्म आपण ज्यावेळी करतो त्या 7 दिवसांमध्ये सुद्धा कमी होतं आणि नंतर आपण संसर्जन कर्म करतो म्हणजे पश्चात कर्म, तेव्हा सुद्धा पेशंटचं वेट जे आहे ते थोडं थोडं कमी होतं. असं टोटल ओव्हरऑल जो इफेक्ट आहे ना, तो खूप छान ग्रॅज्युअल आणि लॉंग टर्म राहणारा असा असतो पंचकर्माचा. काही केसेस असतात ज्यांच्यामध्ये सर्जरी वगैरे सुचवली जाते, बरोबर. म्हणजे हाडांशी रिलेटेड जे काही आजार आहेत, बरोबर. नी रिप्लेसमेंट सांगितली अगदी. जाते, गादी बदलणं वगैरे, बरोबर. अशा पद्धतीच्या आजारांमध्ये सुद्धा हे पंचकर्म म्हणजे पंचकर्म करून अशा पद्धतीचे जे काही आजार आहेत ते रिकवर होऊ शकतात किंवा Absolutely. सर्जरी टळू शकते. ऍब्सोल्युटली. सो आता हे 5 जे मुख्य पंचकर्म आपण बघितले ना, ह्याच्या व्यतिरिक्त बरेच ॲलिड पंचकर्म म्हणजे लघु पंचकर्म ओके असे पण आयुर्वेदात सांगितलेले कुठले आहेत. आहेत ते? म्हणजे याच्याच वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की शिरोधारा किंवा अग्निकर्म आहे किंवा जलौका आहेत, लीच थेरपी आहे. अग्निकर्माची काय प्रोसेस असते? अग्निकर्म. सो आता अग्निकर्म हे पंचकर्म जे आहे ना, ते आपण मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्समध्ये त्याचा खूप चांगला फायदा होतो. म्हणजे असं तर लंबार स्पॉन्डिलोसिस असेल किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल, सायटिका असेल, अशा आजारांमध्ये ज्यावेळी मणक्यांमधून निघालेली नस कुठेतरी दबली गेली असते ना, त्यावेळी आपण अग्निकर्म करतो. सो अग्निकर्म म्हणजे काय, की जसं त्याच्या नावात आहे अग्नी, म्हणजे आपण काय करतो तर सोन्याची किंवा रौप्य म्हणजे सिल्वरची किंवा पंचधातू अशी शलाका आपण तयार करतो आणि ती शलाका आपण काही वेळासाठी गरम करून त्याचा आपण त्या स्पेसिफिक पॉइंट्सना चटका देतो. सो हे अगदी कंट्रोल्ड वेमध्ये असतं, जसं मी मगाशी म्हटलं तसं. अगदी लहान मुलांना किंवा यंगस्टर्सना सुद्धा ज्यावेळी हे कंप्लेंट्स असतात की नेक पेन होतंय, शोल्डर पेन होतंय, पाठ दुखते, त्यावेळी सुद्धा आपण त्यांना करतो. हे करत असताना आपण त्यांना एका विशिष्ट पद्धतीने श्वास घ्यायला आणि सोडायला सांगतो, जेणेकरून त्यांना तो चटका अजिबात जाणवत नाही आणि इंजेक्शन सारखं. त्याच्यामुळे ते अगदी व्यवस्थित कॉपरेट करतात आणि त्याचा काहीच त्रास रुग्णांना होत नाही. पण बरेच वेळेला असं बघायला मिळतं की आता गुडघेदुखीमध्ये विशेषतः मी जेव्हा आधी हात लावून तपासतो त्यावेळी गुडघ्याला स्पेसिफिक पॉइंट्सना पेन होत असतं आणि अग्निकर्म केल्यानंतर ज्यावेळी आपण दाबतो त्यावेळी ते पेन कमी झालेलं असतं किंवा बरेच वेळेला नी फोल्ड करता पेशंटला येत नसतं आणि आपण अग्निकर्म केला स्पेसिफिक पॉइंट्सना की त्यांची जी मोबिलिटी असते ती इम्प्रूव्ह झालेली असते आणि त्यांना मग गुडघा फोल्ड करायला येतो. सो अशा पद्धतीने ज्यावेळी आपण इन्स्टंट पेन रिलीफचा विचार करतो ना मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्समध्ये, त्यावेळी अग्निकर्माचा खूप चांगला फायदा आपल्याला होतो. सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल, लंबार स्पॉन्डिलोसिस असेल किंवा सायटिका असेल, ह्याच्यामध्ये जर आपल्याला इन्स्टंट पेन रिलीफ हवं असेल तर आपण पेशंटला आधी अग्निकर्म करतो. म्हणजे पेशंटचं जे प्रमुख पेन असतं, नी पेन आहे, ते लगेच कमी येतं आणि त्याच्यासोबत मग आपण औषधी आणि पंचकर्म हे चालू ठेवतो पॅरलल. तुमच्याकडे आहेत अशा काही केसेस आल्या होत्या की ज्यांना सर्जरी सुचवली होती आणि तुम्ही ते विदाऊट सर्जरी किंवा ते बरं झालेले आहेत? ऍब्सोल्युटली. सो आपल्या क्लिनिकमध्ये आलेल्या जेवढे पण नी पेनचे पेशंट्स आहेत की ज्यांना टोटल नी रिप्लेसमेंट TKR सजेस्ट केलेले आहे, त्या कुठल्याच पेशंटना आपण तरी अजून सर्जरी जी आहे ती करू नाही दिलेली आहे आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या मदतीने त्यांचे व्यवस्थित गुडघे चं पेन जे आहे ते कमी झालेलं आहे आणि त्यांचं रुटीन व्यवस्थित सुरू आहे. सो अशा बऱ्याच पेशंट्सना जसं मी मगाशी म्हटलं की पाय फोल्डच करता येत नव्हता, कारण ती मेजर कंप्लेंट असते. मध्ये पाय फोल्ड करायला गेले की खूप कटकट आवाज येतो, सिव्हिअर पेन होतो, एकदा फोल्ड केला कसा बसा की पुन्हा स्ट्रेट होत नाही, हा मेन प्रॉब्लेम असतो या पेशंट्समध्ये. तर अशा पेशंट्सना आपण काय करतो तर आपण पहिले म्हणजे आपले 5 प्रमुख जी पंचकर्म आहेत त्यातलं एखादं पंचकर्म किंवा 2 पंचकर्म करतो, जेणेकरून काय होतं की संपूर्ण शरीरातले जे दोष आहेत ते आधी निघून जातात आणि ते निघून गेल्यानंतर मग आपण स्थानिक पंचकर्म करतो. तर स्थानिक पंचकर्म म्हणजे काय तर जानुबस्ती, हे तुम्ही ऐकलं असेल. तर गुडघ्यावरती आपण उडदाची एक पळी तयार करतो आणि त्याच्यावरती आपण काही वेळासाठी काही विशिष्ट तेल गरम करून धारण करून ठेवतो. सो ही तेलं जी आहेत ना ती नी जॉईंट मध्ये हळूहळू ऍब्झॉर्ब होतात, जी तेल असतात. एक्झॅक्टली, वंगण वाढण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. नी मध्ये जो वात वाढलेला असतो तो हळूहळू कमी होतो. म्हणजे बरेच वेळेला जानुबस्ती करायच्या आधी पेशंटना आपण ज्यावेळी नी फोल्ड करायला सांगतो, बेंड करायला सांगतो, त्यावेळी कटकट असा आवाज येत असतो आणि जानुबस्तीचे जसे जसे 7 सेशन्स होत येतात ना त्याच्यानंतर त्यांना फोल्ड करताना पण पेन कमी होतं आणि जो कटकट आवाज येतो असतो, जे क्रेपिटस असतं, ते पण लगेच कमी झालेलं असतं. सो वाताचं ओलिएशन
हो. हे खूप गरजेचं आहे. बरोबर. जसं आपल्या घरात किंवा आपल्याकडे घरात असलेल्या कुठल्याही मशीनला आपल्याला ओलिएशन करायची गरज असते. तसंच ऑइल काय करतं, तर आपल्या संपूर्ण शरीराला ओलिएशन करतं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातला वात कमी होतो. सो आपली जी हाडं, जो आपलं स्पाइन आहे ना, त्याला ओलिएशनची खूप जास्त गरज आहे. त्याच्यामुळे मसाज करणं, तेल लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळी आपण ह्या स्थानिक बस्त्या करतो, तेव्हा तर आपण काही वेळासाठी ते तेल तिथे धरून ठेवतो. त्याच्यामुळे त्याचं ॲब्झॉर्प्शन जे आहे ते खूप चांगलं होतं तिथे. ओके. म्हणजे सर्जरीचे पेशंट सुद्धा ॲब्सोल्युटली पंचकर्माने आपल्याला रिकव्हर होऊ शकतात. टाळता येऊ शकतात. टाळता Yes, येऊ yes. शकतात. बरं, पंचकर्माला घेऊन काही असे मिसकन्सेप्शन जे तुमच्या ऐकण्यात आले किंवा हे बिलकुल नाहीये, हे म्हणजे पंचकर्म नाहीये हं, हं. किंवा हे जे तुम्ही ऐकले पंचकर्माबद्दल हे बिलकुल चुकीचं आहे, असे काही सो मिसकन्सेप्शन? जसं आपण मगाशी डिस्कस केलं ना तेच, की बऱ्याच रुग्णांना अजूनही हे माहिती नाहीये, की हं. पंचकर्म म्हणजे 5 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. हं. वमन, विरेचन, बस्ती, नस्य बरोबर. आणि रक्तमोक्षण. हं, हं. त्यामुळे आजही आपल्या दवाखान्यामध्ये येणाऱ्या बऱ्याच रुग्णांचं हेच म्हणणं असतं, की आम्हाला पंचकर्म करून घ्यायचंय. पण त्यांना हे माहिती नसतं, की त्या 5 कोणतं क्रिया पंचकर्म. आहेत. हं. बरोबर. हं. सो कोणत्याही चांगल्या वैद्याकडे जाऊन तुम्ही हे समजून घ्या, की तुमची नाडी काय आहे, तुम्हाला आजार कुठला आहे. त्यानुसार तुम्हाला कोणत्या 5 पैकी कोणत्या पंचकर्माची गरज आहे ना, तेच पंचकर्म करून घेण्याची गरज आहे. पण जर का तुम्हाला कोणी सांगत असेल, की आम्ही पंचकर्म करतोय, 5ही पंचकर्म तुम्ही एकाच वेळी पाठोपाठ करून घ्या, तर ते चुकीचं आहे. तसं करणं गरजेचं नाहीये आणि तसं केल्यामुळे तुमच्या शरीरावरती त्याचे विकृत परिणाम होऊ शकतात. होऊ शकतात. बरं. अगदी. मी जसं मगाशी सांगितलंय, की पॅम्पलेट्स येतात किंवा ॲड्स येतात त्याच्यावर 5ही क्रियांची चित्र वगैरे बरोबर आहे. दाखवलेली बरोबर असतात आहे. आणि इतक्या-इतक्या दिवसात, इतक्या-इतक्या पैशामध्ये इतकं-इतकं पॅकेज आहे. बरोबर आहे. म्हणजे नंतर अमेनिटीज सुद्धा इतकं छान हॉटेल आहे बाजूला. ते सगळे ते अशा बरोबर पद्धतीने आहे. दाखवलं जातं. बरोबर आहे. प्रश्न हा आहे, तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलंत, की 5ही क्रिया एकत्र करण्याची गरज नाही. गरज उलट नाही. त्या केल्याच्या नंतर तुमच्या बॉडीवरती ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो. ॲब्सोल्युटली. बरोबर. बरोबर. काय होतं, की शास्त्र वाईट नसतंच. फक्त हं. शास्त्राचा जाणकार किंवा तो शास्त्राचा पुढे नेणारा व्यक्ती तो खराब असतो. एक चांगला आयुर्वेदाचार्य किंवा एखादा चांगला पंचकर्म करणारा डॉक्टर कसा ओळखायचा? की म्हणजे आता जर समजा, की आपल्याकडे, मी तर अपील करेन, की प्रत्येकाने पंचकर्म करायचं असेल तर आपल्याकडे यावंच. परंतु एखाद्याला तो वेगळ्या सिटीत आहे, कुठे राहतोय, तर पंचकर्म मला करायचंय, परंतु तो डॉक्टर चांगला की वाईट किंवा तो आयुर्वेदाचार्य जो आहे, कुणीही आहे, तो डॉक्टर म्हणा, की त्याच्याकडे जायचं की नको, याच्या काही पॅरामीटर्स सांगू शकता की नाही, हा मग तुम्ही टाळा, बरोबर आहे. की त्या डॉक्टरकडे जाऊ नका, असं काही पॅरामीटर्स सांगू शकता? कसं आहे ना, की प्रत्येकाला शेवटी हे नीट ॲनलाईज करून घेणं गरजेचं आहे, की आपल्याला तुम्ही ज्या डॉक्टरना कन्सल्ट करताय, ते तुम्हाला त्या आजाराची व्यवस्थित माहिती देतायत की नाही. बरेच वेळेला बऱ्याच ठिकाणी आपण हेही बघतो, की रुग्ण गेल्याच त्यांच्यावरती पॅकेज दिलं हो, जातं, हो. की हे करून घ्या. पण हे पॅकेज देण्याआधी तुमचं योग्य परीक्षण झालेलं आहे का? तुमची नाडी परीक्षण झालेले आहे का? तुमच्या प्रकृतीचं परीक्षण, तुमच्या आजारांचं परीक्षण झालेले आहे का? काही पूर्व तपासण्या असतात, त्या करणं सुद्धा गरजेचं आहे. उदाहरणार्थ आता आपण बद्दल बोललो. जलौकांमध्ये आपण फार कमी प्रमाणामध्ये रक्त बाहेर काढतो. पण जर का आपण सिरावेद करणार असू, म्हणजे आपण वेनिपंक्चर करून जर का रक्त काढणार असू, तर त्यावेळी रक्ताचं प्रमाण हे साधारण 100-150 ml इतपत असू शकतं. अशा वेळी आपण रुग्णाचं हिमोग्लोबिन चेक करून घेणं गरजेचं आहे, की जर का ऑलरेडी पेशंटचं हिमोग्लोबिन लो झालं असेल, तर अशा वेळी आपण लगेचच त्यांना सिरावेद करणं. ब्लिडिंग टाइम पण करत असाल हो. या सगळ्या गोष्टी आपण अगदी बरोबर आहे. सो बऱ्याच वेळेला आपण जर का आता ब्लड थिनर्स वरती पेशंट असतील, तर अशा वेळी आपण जलौका वगैरे नाही लावत अशा पेशंट्सना. सो ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं, हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत का? तुम्हाला पंचकर्माची योग्य माहिती दिलेली गेलेली आहे का? हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. पण जर का असं एखादं ठिकाणी तुम्ही जाताय आणि तिथे तुम्हाला लगेचच गेल्या कोणते पंचकर्माचे ऑप्शन्स दिले जात आहेत, सो ते चुकीचं आहे. तसं नाही झालं पाहिजे. डॉक्टरनी व्यवस्थित तपासून, पण जर का तुम्हाला नाडी परीक्षण, प्रकृती परीक्षण करून मग जर का काही पंचकर्म ॲडवाईस केलेले असतील, तर ते तुम्ही नक्कीच करून घेऊ शकता. त्याचबरोबर आता बरेच वेळेला असंही असतात, की बरेच वेळेला फॉरेनमध्ये राहणारी लोकं काही विशिष्ट काळासाठी इथे येतात आणि त्यांना सगळीच पंचकर्म करून घ्यायची असतात. सो त्यावेळी सुद्धा आपण काय करू शकतो, की जर का त्यांना इच्छाच असेल सगळीच पंचकर्म करून घेण्याची, तर आपण योग्य पद्धतीने प्लॅन करू शकतो, की कोणत्या पंचकर्मानंतर किती दिवसांच्या गॅपची गरज आहे. सगळीच पंचकर्म एकाच दिवशी किंवा बॅक टू बॅक अशी न करता आपण त्यांचा प्रॉपर प्लॅन तयार करून देऊ शकतो आणि मग त्या एक्सेप्शनल केसेसमध्ये आपण त्यांना तशी पंचकर्म करून देऊ शकतो. पण ठराविक जो प्लॅन आहे तो करून, ठराविक गॅप पंचकर्मांमध्ये ठेवून जर का आपण केलं, तर त्याचा शरीराला जास्त फायदा होईल. ओके, खूप छान सर.
शेवटच्या टप्प्यात आहोत आणि शेवटच्या टप्प्यात मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये आपले जे काही प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी काही गिव अवे किंवा काही अशा टिप्स असतात ज्या की त्यांना बिलकुल फ्री, म्हणजे ज्याचे बाहेर पैसे लागतील परंतु आपला पॉडकास्ट बघितल्याच्या नंतर त्यांना ते सगळं काही फ्री मिळणार आहे. घरच्या घरी काही अशी कर्म आहेत जी करू शकतात. आपण सुरुवातीलाच जसं डिस्कस केलं की पंचकर्म थोड्या डीप लेवलचं डिटॉक्स आहे तुमची बॉडी बरोबर. डिटॉक्स. तर मला घरच्या घरी बॉडी डिटॉक्स करण्याचे किंवा हेल्दी राहण्यासाठीच्या काही टिप्स अपेक्षित आहेत आपल्याकडे. सो आयुर्वेदामध्ये जसं आपण बघितलं ना, तर आयुर्वेद शास्त्र काय सांगतं, तर स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनमचं. म्हणजेच काय की आजार झाल्यावर तर तुम्ही पंचकर्म करा, औषधी उपचार कराच, पण आजार होऊ नये यासाठी सुद्धा तुम्ही पंचकर्म किंवा औषधी उपचार करणं गरजेचं आहे. बरं. सो प्रिव्हेंटिव्ह पंचकर्म हा आयुर्वेदाचा मूलभूत भाग आहे. म्हणजे तुम्हाला आता कुठलाही आजार नाही आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला पंचकर्म करायचंय, तर तेही तुम्ही करून घेऊ शकता. त्यालाही तितकंच महत्वाचं आहे. सो आपल्या क्लिनिकमध्ये आता असे बरेच रुग्ण आहेत की ज्यांचे ट्रीटमेंट पूर्ण झालेली आहे, पण त्यांना जर का आता वाताचा त्रास होता किंवा अस्थमाचा त्रास होता. सो अस्थमाचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे एक असाच पेशंट आला होता की ज्याला खूप जास्त अस्थमाचा त्रास आणि दम लागणं हे सगळे प्रॉब्लेम्स होत होते. तर इन्हेलर्स वगैरे हे सगळं पेशंटचं सुरूच होतं, पण तरी पण काही फरक पडत नव्हता त्या पेशंटला. तर आयुर्वेदात तमकेतू विरेचनम असं सांगितलंय. म्हणजे तमक श्वासामध्ये म्हणजे अस्थमामध्ये तुम्ही विरेचन हे पंचकर्म करा असं सांगितलेलं आहे. सो अशा पेशंटला आपण 5 दिवस व्यवस्थित घृतपान स्नेहपान करून विरेचन केलं आणि विरेचन केल्यानंतर आपण बघितलं तर त्याचे जे अस्थमाचे वेग यायचे, म्हणजे रोजच्या रोज इन्हेलर घ्यायची जी सवय होती ना, ती हळूहळू कमी झाली. म्हणजे सुरुवातीला ऑल्टरनेट डे, मग 2 दिवसाचा गॅप, मग हळूहळू आठवड्यातून एकदा, असं करत करत आपण त्याचा इन्हेलर जो आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे आता. सो आता काय आहे ना की वर्षभरामध्ये म्हणजे काय आहे की विकृत पित्त वाढल्यामुळे अशा रुग्णांमध्ये तमक श्वासाचा त्रास होतो. आता जरी आपण पंचकर्म करून ते सगळं विकृत पित्त शरीरातलं काढून टाकलं असलं, तरीही आपल्या आयुष्यात असणारा स्ट्रेस, चुकीचं खाणं पिणं या सगळ्या गोष्टींमध्ये पुन्हा वर्षभरात आपल्या शरीरात पित्त जमा होणारच आहे. त्यामुळे अशा प्रकारे ट्रीट केलेल्या पेशंटना आपण हे ॲडवाइस करतो की दर वर्षामध्ये तुम्ही पुन्हा एकदा येऊन हे पंचकर्म ॲज अ मेंटेनन्स करत राहा. म्हणजे काय होणार की तुम्हाला पुन्हा असा जास्त त्रास होणार नाही. सो असे रुग्ण काय करतात की त्यांना मी ऑलरेडी शेड्यूल दिलेला असतो की तुम्हाला या आजाराप्रमाणे या महिन्यात येऊन हे पंचकर्म करायचंय. सो आता असे बरेच रुग्ण आहेत की जे स्वतःहून येतात की आता नाही, या महिन्यात तुम्ही मला हे पंचकर्म करायला सांगितलं होतं, तर मग त्या महिन्यात ते येऊन ते पंचकर्म करून घेतात आणि मग पुढे जाऊन त्यांना कुठलाही आजार होत नाही. असं घरच्या घरी करण्याचे घरच्या घरी करण्याचे. सो घरच्या घरी करण्यासाठी बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत, ज्याला आपण लघु पंचकर्म किंवा मगाशी म्हटलं तसं उपपंचकर्म असं म्हणता येईल. सो त्याच्यामध्ये असंख्य अशा प्रक्रिया आहेत. काही सोप्या गोष्टी सांगायच्या म्हणजे नस्य जे आपण म्हटलं मगाशी, तर त्याच्यामध्ये आपण औषधी सिद्ध काही औषधी वापरतो नाकातनं सोडायसाठी. पण घरच्या घरी जर का तुम्हाला नस्य करायचं असेल तर सगळ्यात उत्तम औषध जे तुमच्या घरातच आहे ते म्हणजे गाईचं तूप. सो गाईचं तूप हे मेध्य आहे, पित्त शमन करणारं आहे, उत्तम अँटीऑक्सिडंट आहे. सो गाईचं तूप जे आहे ते तुम्ही 2-2 थेंब दोन्ही नाकपुडीत जर का घातलं तर त्याच्याने सुद्धा तुमच्या त्या तुपाचा प्रभाव जो आहे सकाळच्या वेळी तुम्ही घालू शकता. रोज सकाळी तुम्ही उठल्या गाईचं तूप जे आहे ते कॉटन मध्ये घेऊन त्याच्या मदतीने तुम्ही 2-2 ड्रॉप्स दोन्ही नाकपुडीत घालू शकता आणि ह्याच्याने सुद्धा तुमचे सायनसेस मध्ये असलेली सूज कमी होईल, तुमच्या ब्रेन मध्ये असलेला ताण, पित्त हे सुद्धा कमी होतं आणि गाईच्या तुपाचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळतो. त्याचबरोबर आता वमनमध्ये आपण काय करतो तर औषधी सिद्ध तूप देऊन मग सगळे दोष उत्क्लेश करून आपण त्यांना बाहेर काढतो. पण तुम्हाला जर का घरच्या घरी वमन करायचं असेल तर हरिद्रा सिद्ध जल म्हणजे हळदीने सिद्ध केलेलं पाणी जर का तुम्ही प्यायलात, त्याच्यात थोडंसं सैंधव मीठ टाकून तुम्ही जर का उलटी काढली तर त्याच्याने सुद्धा तुमचे जे सगळे पित्त दोष वगैरे वाढला असेल. बऱ्याच जणांना हायपर ॲसिडिटीमध्ये छातीमध्ये जळजळ होत असते, उलटीसारखं वाटत असतं, त्यावेळी तुम्ही जर का तुम्ही हळदीचं पानं घेऊन हळद आणि सैंधव मीठ घालून जर का तुम्ही ते पाणी पिलत आणि त्याच्याने उलटी काढली तर त्याच्याने सुद्धा तुमचा जो आमाशय आहे, जे स्टमक आहे ते क्लीन्स होईल आणि सगळे दोष जे आहेत ते बाहेर साधारण पडतील. किती प्रमाण पाहिजे हळदीचं ग्लासला? एका ग्लासामध्ये पाव चमचा हळद आणि चिमूटभर सैंधव मीठ एवढं घालून तुम्ही ते घेऊ शकता, कोमट पाणी. अजून काही एखादं? त्याचसोबत आता जर का आपण ह्याचं बघितलं, जर का विरेचन आपण जर का म्हटलं तर प्रॉपर विरेचन असं नाही, पण कोठा साफ होण्यासाठी तुम्ही एरंडेल तेलाचा वापर करू शकता. सो एरंडेल तेलाचे गुणधर्म सांगताना काय सांगितलं आयुर्वेदामध्ये की एरंडम वृष्यम वातहाराणाम श्रेष्ठम, म्हणजे वाताला कमी करण्यासाठी एरंडेल तेल हे सगळ्यात छान असं औषध सांगितलेलं आहे. सो एरंडेल तेल जे आहे, सो
पाव चमचा गाईचं दूध जे आहे ना त्याच्यासोबत तुम्ही एक 4 ते 5 चमचे एरंडाचं तेल कधीतरी घेऊ शकता. जर तुम्हाला बद्धकोष्ठता वगैरे असेल तर त्याच्यासाठी तुमचा गट क्लीन्स होण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा एरंडाचं तेल जे आहे ते वापरू कधी शकता. रात्री घ्यायचं असतं? ते रात्रीच्या वेळी तुम्ही घेऊ शकता. म्हणजे इट विल ऍक्ट एज अ सॉफ्ट लॅक्झेटिव्ह आणि तुमचा जो गट आहे तो क्लीन्स होईल. सो ह्या सगळ्या घरी करणाऱ्या गोष्टींनी काय होईल की तात्पुरतं तुमचं जे गट आहे ना ते क्लीन्स राहील. सो ह्या गोष्टी तुम्ही मध्ये मध्ये नक्कीच करून घेऊ शकता. आणि जेव्हा दोष खूप जास्त प्रमाणात वाढले असतील त्यावेळी तुम्ही स्पेसिफिक पंचकर्म नक्कीच करून घेऊ शकता. 100% केले पाहिजे. खूप 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 थँक्यू सर. खूप छान. सगळ्या गोष्टींचं अगदी उत्तम आणि खूप विश्लेषण करून तुम्ही विवेचन केलंत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि प्रेक्षकांना ह्या शेवटी ज्या टिप्स सांगितल्यात त्यासुद्धा खूप फायदेशीर ठरणार आहेत. अजून काही आहे जे तुम्हाला सांगायचंच आहे किंवा ॲड ऑन करायचं आहे याच्यामध्ये? आय थिंक ऋतूप्रमाणे आपण येस, कुठल्या ऋतूप्रमाणे पंचकर्म किंवा कुठल्या ऋतूमध्ये पंचकर्म केलेलं इफेक्टिव्ह इफेक्टिव्ह असतं? असतं. ओके. बरोबर. सो आता आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे की प्रत्येक ऋतूमध्ये ना वेगवेगळा दोष हा विकृत झालेला असतो. बरोबर. जसं पावसाळ्यामध्ये वात दोष वाढलेला असतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये तुम्ही बस्ती हे पंचकर्म करून घेणं गरजेचं असतं. सो पावसाळ्यात जर का आपण दर वर्षातून एकदा बस्ती जर करून घेतली तर ज्यांची वात प्रकृती आहे किंवा ज्यांना वाताचे विकार झालेले आहेत, संधिवात आहेत, जॉईंट पेन आहेत, अशा लोकांच्या शरीरातला वात जो आहे तो बॅलन्स्ड मध्ये राहतो. तेच वसंत ऋतूमध्ये कफाचा उत्क्लेश झालेला असतो. म्हणजे कफ दोष अगदी सोप्या भाषेत सांगूयात सर. वसंत ऋतू मीन्स आपला पावसाळा आणि हां, उन्हाळा आणि सो पावसाळ्याच्या पावसाळा. मधला. बरोबर. म्हणजे साधारणतः जानेवारी, फेब्रुवारीचा जो पिरियड आहे ना, त्यावेळी आपण वमन हे पंचकर्म करून घेऊ शकतो. सो त्यावेळी काय होतं की आपल्या शरीरातला जो कफ दोष वाढलेला आहे तो उलटीच्या माध्यमाने, वमनाच्या माध्यमाने आपण शरीराच्या बाहेर काढून टाकतो. तेच शरद ऋतूमध्ये आपण विरेचन, शरद ऋतू म्हणजे विशेषतः आपण बघितलं तर ऑक्टोबर हीट ज्यावेळी असते ना त्यावेळी हीट खूप जास्त वाढलेली असते. म्हणजे शरीरातलं पित्त जे आहे ते खूप जास्त वाढलेलं असतं. सो पित्ताचे विकार जे आहेत ना ते खूप घातक असतात. म्हणजे आपण कोणालाही वाढदिवसाला म्हणतो की जीवेत शरदः शतम, म्हणजे 100 शरद जर का तू तरलास तर तुझं आयुष्य जे आहे ते नीट राहील असं. कारण की शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होत असतो आणि पित्ताचा प्रकोप झाला ना की रक्त खराब होत असतं. त्यामुळे आपल्या शरीरातल्या रक्ताला आणि पित्ताला जर का आपल्याला शुद्ध ठेवायचंय तर शरद ऋतूमध्ये विरेचन केल्याने खूप चांगला फायदा होतो. आज आपल्या सेंटरमध्ये बरेचसे असे पेशंट आहेत की जे शरद ऋतूमध्ये आपल्याकडे येऊन म्हणजे ऑक्टोबरमध्ये येऊन विरेचन करून घेत आहेत स्वतःहूनच. कारण त्यांना आता कळलेलं आहे की ते विरेचन केल्यानंतर एक्सलंट रिझल्ट त्यांना येतात. कारण हे जे वाढलेलं पित्त आहे त्याच्यामुळे त्यांना अंगावर खाज येत असेल किंवा छातीत जळजळ होत असेल, पाईल्सचा त्रास असेल, तर ह्या सगळ्या आजारांवरती ना त्यांना खूप चांगला रिझल्ट येतो. अशा वेळी आपण जे शरद ऋतूमध्ये जे आहे ते विरेचन आपण करून घेऊ शकतो. अशा प्रकारे प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळं हे आहे. ऍब्सोल्युटली. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळी एखादा आजार खूप जास्त वाढला असेल त्यावेळी इररिस्पेक्टिव्ह ऑफ ऋतू कुठला सुरू आहे आपण कुठलेही पंचकर्म पेशंट आणि ऋतूप्रमाणे करू शकतो. ओके, खूप छान सर. आणि जबरदस्त. तुम्हा सर्वांना हा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक, कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय होतं की सरांशी जेवढी चर्चा झाली पंचकर्माबद्दल आणि सर्वात महत्त्वाचं की त्यांनी सांगितलं की प्रत्येक जणाने 5ही कर्म करून घेण्याची गरज नाही. नाडी तपासली पाहिजे. कर्म करण्याची गरज आहे की नाही हे सुद्धा पाहिलं पाहिजे. हे फार कमी लोक बोलतात. कारण बिईंग अ डॉक्टर किंवा बाकीचे बाहेरचे जे डॉक्टर असतात ते पैसे कमवण्यासाठी सगळेचे सगळे करून घ्या, काही हरकत नाही, अशा पद्धतीची त्यांची भाषा असते. परंतु सरांचा सर्वात आवडलेला मुद्दा हाच की कुठलं कर्म करायचं की नाही हे सगळं ते नाडी परीक्षा केल्याच्या नंतर ठरतं. आणि जे गरजेचं आहे, जे महत्त्वाचं आहे तेच केलं पाहिजे. हा मला आजच्या पॉडकास्टमधला सर्वात आवडलेला मुद्दा. म्हणूनच एक समोरचा व्यक्ती किती जेन्युइन आहे ते समजतं. त्यांचं नॉलेज तुम्हीही अनुभवलं असेल, मीही अनुभवलं. जर तुम्हाला सरांशी कनेक्ट करायचं असेल त्यांच्या क्लिनिकचा ॲड्रेस किंवा त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. ऋतूप्रमाणे असो किंवा तुमच्या आजाराप्रमाणे असो किंवा आजार होऊ नयेत म्हणून असो, तर या तिन्ही केसेसमध्ये तुम्हाला पंचकर्म करायचं असेल तर तुम्ही सरांना कनेक्ट करू शकता. त्यांच्या क्लिनिकला व्हिजिट करू शकता. एकदा स्वतःचं नाडी परीक्षण नक्की करून घेतलं पाहिजे. आपले दोष जाणून घेतले पाहिजेत. हे निरोगी आयुष्य जगण्याचा पाया आहे असं मला वाटतं. बाकी हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. कमेंट करा. आम्ही सर्व कमेंट्स वाचतो आणि त्याला रिप्लाय देखील करतो. अगदीच असं तुम्हाला वाटलं की सरांनी पुन्हा या मंचावरती येऊन अजून डीप नॉलेज दिलं पाहिजे तर तुम्ही तशा कमेंट करा. आपण पुन्हा सरांना या मंचावरती बोलवण्याची किंवा घेऊन येण्याची पूर्ण प्रयत्न करूयात. आणि दुसरी गोष्ट, इथून पुढे तुम्हाला कुठल्या विषयावरती आणि कुठल्या व्यक्तींसोबत पॉडकास्ट ऐकायला, बघायला आवडतील त्यांचीसुद्धा लिस्ट द्या. आम्ही पुरेपूर प्रयत्न करू त्या
विषयाला या मंचावरती पुन्हा चर्चा करण्यासाठी घेऊन येण्यासाठी. बरं, बाकी तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की कळवा आणि प्रेम राहू द्या. सर, तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? छान वाटलं, खूप छान वाटलं हे डिस्कशन करून आणि पुन्हा मला नक्की यायला आवडेल आणखीन डिटेल डिस्कशन करायला. नक्कीच करूयात सर. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू.